श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. प्रिय बाळा, मी तुझी हाक ऐकली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे दुःख संपेल. कृपया 5 मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करते. माझ्या मुला, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणून न विसरता आज माझा संदेश दुर्लक्ष करू नका. कारण मला जे सांगायचे आहे ते ऐकणे आणि सांगणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या मुला, काही गोष्टी अशा आहेत ज्या मी तुला अनेकदा सांगते. वेळेचा बदल निश्चित आहे. प्रत्येक वेळ मजबूत असेल असे नाही आणि प्रत्येक वेळ कठीण असेल असेही नाही. ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र बदलणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे हा बदलही जीवनात आवश्यक आहे, जेणेकरून वेळोवेळी ते अधिक मजबूत होईल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतः तुमची सर्व कामे कशी खराब करता आणि तुमची तयार केलेली कामे कशी खराब होतात. हे प्रिय आत्मा, तुझ्या कृती तुझ्या जीवनासाठी किती आवश्यक आहेत हे तुला आता समजले पाहिजे. माझे नाव समर्थ आहे आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची सुख आणि शांती माझ्या नावात आहे. सर्व स्वामी भक्तांनो, आज कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि हा संदेश शेअर करा. भाग्यवान ठराल. माझ्या मुला, तू तुझं काम सुरू करतोस, पण ते पुढे कसं करायचं हे तुला कळत नाही आणि तुझ्या या निष्काळजीपणामुळे तुझ्या कामात अडथळा येतो. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या अस्तित्वामुळे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे, तर आज तुम्हाला प्रत्येक शुभ कार्यात माझा समावेश करून बघा आणि प्रामाणिकपण खूप मेहनतीने आणि मनाने तुमचे कार्य पूर्ण करा. हा संदेश ऐकणाऱ्या सर्व भक्तांच्या कुटुंबात सुखशांती आणि समृद्धी नांदेल हे माझे वचन आहे. आणि जो कोणी माझे शेवटपर्यंत ऐकून माझे स्मरण करेल त्याच्या वाईट कृत्याची आजपासून सुधारणा होऊ शकेल. माझ्या मुला, तुला पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवूनच तू तुझ्या आयुष्यात यश मिळवू शकतोस. कारण यश मिळवण्याचा मंत्र म्हणजे आत्मविश्वास. विश्वासापेक्षा मोठी शक्ती या जगात दुसरी नाही. तुमच्या आयुष्यात चांगले घडत आहे यावर तुमचा विश्वास असेल तर सर्वात वाईट शक्ती देखील तुमचे नुकसान करू शकत नाही. तुमच्या जीवनात त्या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत हळूहळू पुढे जा. काही दिवसात यश तुमच्या पायाशी येईल. तुम्ही फक्त तुमच्या मनात विचार करा की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे आणि जर तुम्ही असा मार्ग अवलंबलात तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्वतःसह माझ्यावर विश्वास ठेवा. कधी कधी तुम्ही निवडलेल्या मार्गात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही त्या मार्गावरून भरकटता. तो प्रयत्न करणे थांबवा. आता मला यश मिळणार आहे. पण माझ्या मुलांनो, हे लक्षात ठेवा की खडतर मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम असायला हवा. कधी कधी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते. यावेळी मला तुमच्या अवतीभोवती असलेल्या सर्व दुःखे दिसत असतात आणि मला माहिती आहे की ही दुःखे तुमच्या आयुष्यातील काही क्षणासाठीच आहेत. तेव्हा माझ्या मुलांनो, हार मानू नका. पुढे चालत राहा. पण माझ्या मुलांनो, दुःख पाहून अस्वस्थ होऊ नका.
जेव्हा तुला काही समजत नाही तेव्हा डोळे मिटून आई वडिलांसह माझे ध्यान कर. तुमचे मार्ग आपोआप दिसू लागतील. जर तुम्ही खूप दुःखी राहिलात तर तुम्ही आतून पूर्णपणे थकून जाल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवेल, ज्यामुळे तुम्ही उद्याही काम करू शकणार नाही. पण माझ्या मुलांनो, माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही चिंता बाजूला ठेवा. पुढे जा, तुमचे काम करत राहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल. मुलांनो, हे लक्षात ठेवा की जो भक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो, मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो. तुझ्या कामाच्या परिणामाची काळजी करू नकोस, कारण काम करणे तुमच्या हातात आहे, पण त्याचे फळ देणे माझ्या हातात आहे. त्यामुळे नेहमी चांगले काम करत राहा. तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळेल. कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा ते सर्व सत्कर्म तुमच्या तिजोरीत जमा होतात आणि या सर्वांचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. म्हणून शंका घेणे सोडून द्या आणि निरुपयोगी गोष्टींची चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.